जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचा तहसीलदारांविरोधात तीव्र रोष। पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, ॲडव्होकेट दीपक चटप। चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर अजूनही पंचनामे झाले नाहीत, मदतीचा तवंग नाही। उलट तहसीलदारांनी 7/12 बंद करण्याची कार्यवाही सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। या निषेधार्थ शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक चटप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। शासनाकडे तालुक्यातील जमीन अभिलेख अद्ययावत नसतानाही तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी अनेक शेतकऱ्यांचे 7/12 बंद करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे हजारो शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार असल्याचे ॲडव्होकेट चटप यांनी सांगितले। त्यांनी प्रशासनावर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला। तहसीलदारांनी बैठकीत तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेले नाही असे वक्तव्य केल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला। अनेक शेतकऱ्यांनी बांधावर कोणीही अधिकारी पंचनाम्यासाठी आले नसल्याचे सांगत प्रशासनाची असंवेदनशीलता उघड केली। पल्लेझरी येथील बालाजी कांबळे, धोंडार्जुनी येथील गोविंद पवार, शेणगाव येथील शब्बीर जहागीरदार व नंदाप्पा येथील गणेश कदम यांनी आपल्या अडचणी मांडत सांगितले की पंचनामे न झाल्याने ते पूर्णतः मदतीपासून वंचित राहिले आहेत। जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती संकटात सापडली असून प्रशासन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत 7/12 बंद करण्याची कार्यवाही थांबावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला। या आंदोलनावेळी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सुदाम राठोड, देविदास वारे, उद्धव गोतावळे, सूरज गव्हाणे, सौरभ मादास्वार यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। 6 पैकी 5 आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना देखील ओला दुष्काळाची 1 रुपयाची मदत चंद्रपूर जिल्ह्यातल्या एकाही कास्तकाराला आजपर्यंत मिळालेली नाही। असं असताना चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या जिवती तालुक्यात आज आम्ही तहसीलदार मॅडमची जेव्हा भेट घेतली, हे संपूर्ण कास्तकार आमच्या सोबत आहे। यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेतीचं मॅडम नुकसान झालेलं आहे, आमच्या बांधावर येऊन त्या नुकसानीची तुम्ही पाहणी करा। अधिकाऱ्यांनी बऱ्याच गावांमध्ये जाऊन अजूनही नुकसानीची पाहणी केलेली नाही आणि सन्माननीय तहसीलदार मॅडम म्हणतात की या भागात सरसकट नुकसान झालेलंच नाही। असं अत्यंत असंवेदनशील वक्तव्य प्रशासनाच्या माध्यमातून देखील केलं जात आहे। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम शासन व प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आणि यात दुष्काळात 13वा महिना म्हणजे जिवती तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे 7/12 बंद करण्याचे आदेश तहसीलदार मॅडम काढत आहे। या संदर्भात देखील आज त्यांना आम्ही विचारणा केली असता तुम्ही अपील करा आणि उडवाउडवीचे उत्तरं देण्याचे प्रकार त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा शेतकऱ्यांवर शासनाच्या माध्यमातून व प्रशासनाच्या माध्यमातून झालेला घोर असा अन्याय असल्यामुळे आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने जिवती तालुक्यातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासन व प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात तातडीने हे जे बंद झालेले 7/12 सुरू जर यांनी केले नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जर मदत जर वर्ग केली नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू, हे या प्रसंगी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।